निश्चितच महानंदाचं दूध 2005 साली जर बघितलं आपण तर 16 लाख लिटर दररोजचं संकलन व्हायचं आणि 12 लाख लिटर दूध पाऊच पॅकिंगमध्ये विकलं जायचं आणि एक मोठा महानंदा ब्रँड या राज्यामध्ये उदयाला आलेला होता। परंतु महानंदामध्ये जे अनेक संचालक आले, संचालक मंडळ आले, त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला आणि आज महानंदाचं दूध 25-30 हजार लिटरवरती आलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारनं एनडीडीपीला महानंदा चालवायला देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय स्वागतार्ह निर्णय आहे, चांगला निर्णय आहे। राज्यातल्या दूध उत्पादका शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निर्णय आहे आणि मी याच्या पुढे जाऊन म्हणेन की राज्य सरकारनं महानंदाचं जे आत्ताचं संचालक मंडळ आहे ते त्वरित बरखास्त करावं, त्यावर प्रशासक नेमावा, कारण हा महानंदा ब्रँड जर सक्षम झाला राज्यामध्ये, हा संघ जर चालू राहिला तर निश्चितपणानं राज्यातल्या दूध उत्पादकाच्या दृष्टीनं का महत्वाचं आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे। कारण अतिरिक्त दूध ज्यावेळी होतं त्यावेळी पावडर तयार करायला लागती, बटर तयार करायला लागतं, ती यंत्रणा आज राज्य सरकारकडे नाही आहे। महानंदा जर सुरू झाला तर अतिरिक्त दुधाचा प्रश्न सुद्धा सुटेल आणि म्हणून मला वाटतं तो गुजरातला गेला का अजून लंडनला गेला यात काही फार महत्वाचं नाही, तो चालू राहणं अत्यंत महत्वाचं आहे। ज्यांना यातलं काही कळत नाही ते मात्र बोलत राहतात आणि पारावरच्या गप्पा माराव्या तसा गप्पा मारून चांगल्याही गोष्टीला विरोध करतात। पण शेतकरी नेता म्हणून मी सांगेन की महाराष्ट्रातल्या दूध उत्पादकाच्या दृष्टीनं महानंदा एनडीडीपीला देणं अत्यंत महत्वाचं आहे।